नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोहगाव हे गाव संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा आजोळ. त्यांचा जन्म देहूला झाला, पण त्यांचं बरंचसं बालपण हे लोहगावला झालं आणि त्यांचं मामाकडचं आडनाव हे मोजे आणि त्यांच्या प्रथम पत्नीसुद्धा मामाच्याच घरातली मोज्यांची मुलगी. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं नाव द्यावं अशी गेल्या 60 वर्षापासून ग्रामस्थांची आणि तुकाराम भक्तांची मागणी. राज्य सरकारनं हा प्रस्ताव मंजूर केला आणि आता त्याला ते नाव देण्याकरता केंद्र सरकार मंजुरी देईल अशी अपेक्षा. या बाबतीत खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिलेली प्रतिक्रिया. राज्यातील महायुती सरकारला मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू तुकाराम महाराजांचं नाव द्यावं अशी विनंती केली होती. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांना प्रत्यक्ष भेटून या पुण्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वर्षाची मागणी जी लोहगावकरांची होती ती मी त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि मी त्या तिघांनाही विनंती केली होती की संत तुकाराम महाराजांचं आजोळ हे लोहगाव होतं. त्यांचं लहानपण हे लोहगावमध्ये गेलं. तुकाराम महाराज कीर्तनासाठी जेव्हा सगळीकडे प्रवास करत असत, त्यानंतर त्या काळात सुद्धा लोहगावमधले 4 मंडळी असे होते जे त्यांचे टाळकरी म्हणून कीर्तनात साथ देत होते. आणि अशा प्रकारे जगद्गुरू तुकाराम महाराजांचं लोहगावचं आणि पुण्याचं एक वेगळं नातं होतं. आणि म्हणून अनेक वर्षांची मागणी होती की पुण्याच्या विमानतळाला, म्हणजे ज्या विमानतळासाठी लोहगावकरांच्या जमिनी गेल्या, त्यांनी स्वतःच्या जमिनी लोहगावचं विमानतळ व्हावं म्हणून दिल्यात. अशा लोहगावकरांच्या आणि समस्त वारकरी संप्रदायाची सुद्धा ही मागणी होती की या विमानतळाला तुकाराम महाराजांचं नाव द्यावं. आणि म्हणून आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मान्यता देण्यात आली. 2 दिवसापूर्वीच माननीय देवेंद्रजी पुण्यामध्ये आले होते आणि त्यांना या विषयाची माहिती होती, कारण त्यांना ज्यावेळेस मी भेटलो त्यावेळेस तिघांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आणि 3 दिवसापूर्वी पुण्यामध्ये पालखी महामार्गाच्या एका टप्प्याचं भूमिपूजन माननीय गडकरी साहेबांच्या हस्ते होतं. आणि त्यावेळेला देवेंद्रजींनी त्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणे सांगितलं की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संत तुकाराम महाराजांचं नाव आम्ही विमानतळात देणारा प्रस्ताव हा पारित करणार आहोत. आणि आज खऱ्या अर्थानं तो शब्द देवेंद्रजींनी पाळला, तो शब्द माननीय एकनाथजी शिंदे साहेब अजितदादांनी पाळला. आणि म्हणून समस्त पुणेकरांच्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी महाराष्ट्र सरकारला, महायुतीच्या या सरकारला मनापासून धन्यवाद देतो. संत तुकाराम महाराजांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांची एक आठवण, शेवटी ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यात पुण्यामध्ये संत माऊली आणि संत तुकाराम महाराज यांची ही संतांची भूमी आहे. आणि म्हणून मला विशेष आनंद वाटतो, विशेष समाधान याचं वाटतं की आज या आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकाराम महाराजांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने ठराव केला, तो पास केला. मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे येईल आणि केंद्राच्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता मिळाल्यानंतर त्याचं नामकरण होईल. आणि म्हणून आता मी केंद्रामध्ये सुद्धा त्याचा पाठपुरावा आम्ही करू. गडकरी साहेब त्या दिवशी स्वतः बोलले की राज्य सरकारने हा प्रस्ताव करून पाठवल्यानंतर आम्ही त्वरित केंद्र सरकार कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता देऊ.
अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. कर्वे रस्त्यावरील अश्वमेघ हॉल या ठिकाणी दिव्यांग वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले. होय, दिव्यांग व्यक्तींनी बनवलेली अनेक कलाकृती या ठिकाणी मांडण्यात आली आहे. आपण ती आवर्जून खरेदीला जावं आणि दिव्यांगांचा उत्साह वाढवावा. अश्वमेघ हॉल, कर्वे रोड, पेट्रोल पंपाच्या शेजारी. नमस्कार, माझं नाव माधुरी पाटणकर. आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून एक ग्रुप फॉर्म केला आहे. त्याचं नाव आम्ही दरवर्षी एक्झिबिशन भरवतो. त्याचं नाव आहे प्रोत्साहन. तर कुठल्याही प्रकारचं अपंगत्व तो शब्द वापरत नाहीत, त्यामुळे स्पेशल चिल्ड्रन, दिव्यांग लोकांना एक मार्केटिंगसाठी जागा मिळावी, त्यांना त्यांच्या कलावस्तूंचं प्रदर्शन करता यावं म्हणून आम्ही हा गेली 20 वर्षे उपक्रम चालवतो आहे. 2003 सालापासून आमचा हा चालू आहे आणि दरवर्षी साधारण याच वेळेला त्यांच्या सगळ्या वस्तू आम्ही प्रदर्शित करतो आणि लोकांना विनंती करतो की भरपूर प्रतिसाद देऊन तुम्ही या. मूळ उद्देश त्याचा असा आहे की ह्या लोकांना एक चांगलं सेफ जागा मिळावी की जिथे ते आपली कलावस्तू ज्या अतिशय उत्तम करतात काही जण प्रदर्शित करतील. तर सगळ्या पुण्याच्या नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की कृपा करून आमच्या प्रदर्शनाला भेट द्या. आज आणि उद्या म्हणजे 23 आणि 24 सप्टेंबर अश्वमेध हॉल ऑफ कर्वे रोड म्हणजे राका ज्वेलर्सच्या मागे. इथे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 8पर्यंत चालू आहे. परत एकदा विनंती करते की सगळ्यांनी मोठ्या संख्येने येऊन आमच्या सगळ्या बांधवांना, भगिनींना भरपूर प्रोत्साहन द्यावे आणि आम्हाला मदत करावी. दिवाळीच्या आधी असं आता ज्या लोकांना माहिती झालं आहे, कारण तशा खराब होणाऱ्या वस्तू नाही आहेत, पण त्या आकाशकंदील जे टिकू शकतात, भेट कार्ड, काही गिफ्टचे त्याला खाद्यपदार्थ आमच्याकडे तसे खूप कमी असतात. त्यामुळे 1 महिना आधी जरी शॉपिंग करून ठेवलं तरी खराब होणारं त्याच्यातलं काहीच नसतं. सो आपण सगळेजण येऊन नक्की घेऊ शकता. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदेच्या पोलीस एन्काउंटरबाबत काही शंकाही व्यक्त केल्या. त्याचबरोबर इतर अनेक राजकीय गोष्टींना त्यांनी दिलेली उत्तरं. जाणून घेऊयात सुषमा अंधारे. आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की काल राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री आणि न्यायव्यवस्था सांभाळणारे न्यायाधीश महाराज असे सगळे न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या वास्तूच्या पूजन प्रसंगी एकत्रित येतात आणि त्याच वेळेला न्यायव्यवस्थेच्या सोबत अतिशय घृणास्पद आणि जणू काही त्याची टिंगलटवाळी करावी असा प्रकार घडतो. हे अत्यंत स्पष्टपणे आणि पहिल्यांदाच आम्ही सांगायला हवे की या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे हा कुणी महात्मा, महापुरुष किंवा देशासाठी लढणारा क्रांतीवीर अजिबात नाही. अक्षय शिंदे हा विकृत गुन्हेगार होता. अक्षय शिंदेची शिक्षा अटळ होती. अक्षय शिंदेला मरेपर्यंत फाशी मिळायलाच हवी होती आणि त्याला शिक्षा व्हावी यासाठी या राज्यातला नागरिक म्हणून, आई म्हणून, कायद्याची विद्यार्थिनी म्हणून आणि कुठलाही एक सजग विवेकी माणूस म्हणून त्याला शिक्षा मिळायलाच हवी या भूमिकेची मी स्वतः आणि माझा पक्ष सुद्धा आहे. परंतु अक्षय शिंदेला शिक्षा व्हावी, पण ती शिक्षा देताना कायद्याची प्रक्रिया संपूर्णतः पार पाडली जावी. ती प्रक्रिया बायपास होता कामा नये हे जास्त महत्वाचे आहे, कारण ती प्रक्रिया या देशाच्या संविधानिक चौकटीचं अधिष्ठान आहे. पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला. पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे प्रकरणामध्ये पोलिसांकडून अत्यंत संशयास्पद पद्धतीने
तपास संथ गतीने चालू होता आणि हा जो काही तपास संथ गतीने चालू होता यात काही महत्वाचे मुद्दे आपल्या समोर ठेवले पाहिजेत की आम्हाला अक्षय शिंदे प्रकरणाबद्दल आक्षेप का आहेत आणि ते कशासाठी आहे. मुद्दा क्रमांक 1, अक्षय शिंदे याला तळोजा MIDC च्या जवळच्या जेलमधून जर बदलापूरमध्ये न्यायचे असेल तर साधारणतः तुम्ही सगळ्यांनी प्रवास केला असेल. आपण पनवेल कळंबोलीतनं राईट टर्न घेतो, पुढे जातो, तळोजा राईट साईडला राहतं, तिकडनं पुढे जर बदलापूरला जायचं असेल तर राईट टर्न घेऊन आपण MIDCतनं एक चांगला हायवे तयार झालेला आहे, शिवफाटाने आपण बदलापूरकडे जातो. गाडी मुंबऱ्याकडे नेण्याचं काय कारण होतं? प्रश्न क्रमांक 1. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. आपण पुणे वृत्तदर्शन गेले 30 वर्ष नित्य नियमानं पाहत आहात. हॅथवेवरून प्रसारित होणारं हे आता चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरता म्हणून यूट्यूबच्या माध्यमातून येते. आपल्याला विनंती आहे की याची लिंक आपण आपल्या मित्र, नातेवाईक आणि ज्यांना बातम्या ऐकण्यात पाहण्यात इंटरेस्ट आहे त्यांना फॉरवर्ड कराव्यात. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.